नमस्कार. मी आभा नेवसरकर. चंदेरी मुलाखतीच्या या अ, कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण भेटणार आहोत हिंदी कवी आणि लेखिका भारती पंडित. भारतीताईंची तशी माझी ओळख खूप अशी नाही. आम्ही कवितांच्या आणि रचनांच्या माध्यमातूनच एकामेकाला भेटलो आहे आणि फेसबुकवर मैत्री असल्यामुळे अनेक त्यांचे व्हिडिओ, त्यांचे वेगवेगळे जे छंद आहेत, त्याचे व्हिडिओ किंवा ऑडिओज आम्ही बघत असतो आणि त्यातून त्यांचं एक चांगलं सुंदर व्यक्तिमत्व समोर येतं, अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर येतं. तर आज आपण भेटणार आहोत भारतीताईंना. भारती पंडित भोपाळला असतात. गाणं, नाटक, कविता, लेखन आणि असं बरंच काही त्यांच्या दैनिक जीवनात सामील आहे. तर भारतीताईंना मी सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न विचारेन की तुम्ही मूळचे पण भोपाळचेच का? नाही, सर्वांना नमस्कार. आभा मूळची मी ग्वाल्हेरची, म्हणजे जन्मही ग्वाल्हेरला झाला आणि शिक्षणही माझं ग्वाल्हेरला झालं, लग्न सुद्धा ग्वाल्हेरला झालं. त्यानंतर मग इंदोरला आलो मी आणि इंदोरहून मग मी जॉबसाठी इथे भोपाळला आले. तर मी 2013 पासून भोपाळला आहे. अच्छा. आणि श्रोत्यांना मी हे सांगू इच्छित आहेत की त्यांचे एक गोष्टींचा संग्रह महक जिंदगी की, कविता संग्रह सी बीच और अकेली लडकी हे प्रसिद्ध झाले आहेत. त्याशिवाय त्यांनी अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत आणि जो ज्वलंत असा एक विषय भारतीताईंच्या लेखनात दिसून येतो तो आहे महिलावाद, ज्याला आपण इंग्रजीत फेमिनिझम असं म्हणतो. तर भारतीताई, जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात केली तेव्हा सुद्धा महिला आणि महिला विषयक विषय तुमच्या लेखनात होते का? अगदी सुरुवातीचं सांगू तर मी बहुतेक माझी लेखनाची सुरुवात झाली आहे, मी 8व्या वर्गात होते तेव्हापासून. तर तेव्हा जसं पण साधारण कहाण्या लिहितो, कविता लिहिणं मी खूप उशिरा सुरू केलं. म्हणजे मला असं वाटायचं की गद्य लिहिणं जास्त सोपं असतं, हे जे छंद लिहायचे असतात ते जास्त कठीण असतात असं मला वाटायचं. मी म्हणजे निदान 2004 पासून कविता लिहिणं सुरू केलंय आणि ते खूप एकदा म्हणजे खूप अवघड परिस्थितीमध्ये अगदी डोळ्यात अश्रू होते आणि त्यावेळेला काहीतरी निघालं आणि ते कवितेत आलं. तर मग मला वाटलं की जेव्हा खूप जास्त अगदी भावना उमलतात तेव्हा ती कविता बनते. आणि कहाणी वगैरे लिहायसाठी आपण खूप विचार करतो, सगळा प्लॅटफॉर्म बनवतो त्याच्यासाठी, पूर्ण म्हणजे अगदी सगळं व्यवस्थित ठेवतो आणि मग ती कहाणी कागदावर येते. तर हे फेमिनिझम किंवा महिलावाद म्हणा, तर 1990 पासून मी जेव्हा कहाण्या वगैरे खूप व्यवस्थित आणि लिहिणं सुरू केलं. पहिले पण म्हणजे थोडं वाटायचं की, पण मी ऍक्च्युली ज्या परिवारात येत होते किंवा जी माझी पृष्ठभूमी होती त्याच्यात असं मला खूपसा फरक वाटत नव्हता. म्हणजे की नाही, मुलगी आणि मुलगा ह्याच्यात खूप फरक असतो. तर आजूबाजू पण तसेच लोक होते, तर खूप जास्त किंवा तेवढी समजही मला वाटतं कमी होती. की काही होतही असेल तर आपल्याला वाटायचं की नाही, हे तर खूप ठीक आहे ना, असं म्हणजे असतंच. मग जेव्हा खूप वाचायला सुरुवात केली, मग थोडासा ज्याला म्हणतात ना की ओळख वाढली लोकांशी, वेगवेगळ्या लोकांशी खूप मुलाखती झाल्या आणि मग कळलं की नाही, हे असं नसतं. तर मग ते हळूहळू, आणि मग घरातही आपल्याला जेव्हा समजतं की नाही, म्हणजे सून आहे म्हणून आपल्याबरोबर असा व्यवहार होतोय, मुलगी आहे तर तिच्याबरोबर तसा व्यवहार होतोय, तर हे सगळं सुद्धा जसं समजू लागलं, मग ते सगळं लिखाणात येऊ लागलं. आणि मग जेव्हा मी इथे इंदोरला आले त्यानंतर तर माझं खूपच सर्कल वाढला. मग ते फेमिनिझम आणखीन खूप, म्हणजे पुस्तकही वाचणं झालं, खूप लोकांशी बोलणंही झालं, तर मग ते सगळं फेमिनिझम अगदी म्हणजे त्याच्यात रचनेमध्ये आलं. अच्छा. आणि जेव्हा तुम्ही लिहिता, म्हणजे ती कथा असो, कथाला तर तुम्ही पुष्कळ तयारी ह्यानी तुम्ही करता की त्याचा एक मूळ एक रेषा काढली जाते, मग त्याच्यावर हळूहळू टिंब करून आपण एक छोटी कृती करतो आणि मग ती कविता कहाणी जी आहे, ती गोष्ट जी आहे ती घडते. पण कविता पण तुम्ही अशीच करता का? खरं म्हणत आहे ना, कहाणी आणि कविता दोन्हीच
खूप मला म्हणजे मी खूप विचार नाही करत असं. कहाणीत कसं एक म्हणजे त्याचे मूळ हे आलं की हो बाई हा माझा विषय आहे, ह्याच्यावर मला लिहायचंय, ह्याचं सुरुवात अशी होईल, मध्य अशी येईल ती कहाणी म्हणजे, आणि शेवट ह्याचा असा होईल. मग त्याच्यामधलं मी एकदा लिहायला सुरुवात केली की लिहून टाकते. आणि बहुतेक असं होतं की माझा पहिला ड्राफ्टच माझा फायनल ड्राफ्ट असतो असं, म्हणजे असं होतच. एखादी कहाणी असेल जिला मी म्हणजे पुन्हा पाहिलं असेल, पुन्हा संशोधन केलं असेल, कारण मी खूप विचार करून आणि मग त्याला याच्या कागदावरती घेते. कवितेत तर असं होतं की कविता एका ह्याच्यात उतरते. म्हणजे कविता तेच म्हणतात ना की भावना आल्या की ते लगेच उमलतात. मग त्याला एखाद वेळा पुन्हा एकदा बघावं लागतं की काही म्हणजे त्याचा, मी जनरली छंद मुक्त कविता लिहिते. छंद, कारण छंद जुळवण्यात मला असं वाटतं की भाव निसटतात. म्हणजे जे मनात असतं ते व छंद जुळवायच्या प्रकारामध्ये ना ते सगळं नाही उतरत. तर कविता तरी एक दोनदा बघून, पण म्हणजे तरी दोन्ही खूप जास्त मी त्याच्यावरती विचार नाही करत. जे फर्स्ट त्याच्यात असतं ते तसंच येतं. हा. आणि जर आपण हे म्हणायचं ठरवलं की जी विषय तुमच्या कवितेचे आहे किंवा कहाणीचं आहे, ते कहाणी आपण सध्या सोडू, कवितेचे आहे, ते भावनाप्रधान बहुतेक असावेत जे तुम्ही आता म्हणताय. तर प्रश्न असा आहे की ते भावनाप्रधान असतात की ते डोक्याने विचार करून आणि खूपच समतोल वृत्तीने लिहिले जातात? ह्याचं खूप म्हणजे अगदी त्याला म्हणतात ना सटीक एक असं त्याचं उत्तर जरी नसलं, तरी काही वेळा असं होतं की विषय असा असतो की त्याच्यावर तुम्हाला तोलून मोलून लिहायला असतं. जर तुम्ही म्हणजे काहीतरी म्हणजे जसं जातीवर काही लिहिताय किंवा स्त्री बद्दल काही लिहिताय, तर मग त्याच्यामध्ये काही असं असायला हवं की तुम्ही जो संदेश देऊ इच्छित आहात तो व्यवस्थित गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी मग थोडा विचार करावा लागतो. प्रेम आणि विरह हा असा विषय आहे की ते नुसते भावनावरती चालतात. तर म्हणजे हे थोडं फरक होतो की ते काय विषय आहे. कारण मला वाटतं की लेखकाची खूप जबाबदारी असते की तुम्ही काय पोहोचवता आहे लोकांपर्यंत. तर त्याच्यात एकही शब्द उलट-मुलट झाला तर ते सगळं त्यांचं म्हणजे जे इच्छित असतं ते सगळं गडबड होतं. खरंय, अगदी खरंय. आणि तुमचं जे व्यावसायिक किंवा तुमचं जे काम आहे ते कवितेपेक्षा खूप वेगळं आहे. तर त्याबद्दल काही सांगाल? आणि कवितेचं म्हणजे रचना कर्माचं आणि त्या कामाचं हे संतुलन कसं काय बसतं? तर मी असं म्हणेन की माझ्या कामाने माझ्या कवितेला जास्त वाव मिळतो. कारण कामाच्या ह्याच्यात मला खूप वाचावं लागतं. म्हणजे माझं खूप अभ्यास असतो, वाचनाचा खूप अभ्यास असतो, खूप आर्टिकल्स मी वाचते किंवा जे विमर्श आहे. कारण आम्ही जेव्हा शिक्षेच्या बद्दल, शिक्षा इन द सेन्स म्हणजे टीचिंग म्हणून जे म्हणतो आपण की भाई शिक्षकांना काय काय कळायला हवं, काय त्यांची जागरूकता असायला हवी, तर त्याच्यामध्ये सगळं काही येतं. तर म्हणजे आपण संवैधानिक मूल्य का नका म्हणू, मग संविधानाच्या का म्हणून, दलित विमर्श का नाही म्हणायचं, महिला विमर्श, तर हे सगळं वाचून मला बहुतेक कवितांना माझ्या आणि वाव मिळतो की हा इथे जे वाचलेलं आहे ते मग माझ्या ह्याच्यामध्ये शब्दांच्या देखी समजा किंवा विचाराच्या देखी समजा, तर ते सगळं मग त्याच्यात यायला मला म्हणजे असं काही खूप फरक नाहीये. तुम्ही सध्या अजिम प्रेमजी फाउंडेशन च्या भाषा विभाग मध्ये कार्यरत आहात. तर हे काम काय आहे? म्हणजे फाउंडेशन जे आहे ते एक अशी संस्था आहे, आम्ही सरकारच्या बरोबर काम करतो. म्हणजे संस्थेचा असं म्हणणं आहे किंवा म्हणजे त्यांचं असं थॉट एक म्हणून घ्या ती प्रोसेसमध्ये आहे की सरकार कुणाची सुद्धा आलोचना करणं खूप सहज आहे. कोणी काम नाही करत, कोणी हे नाही करत, पण काय कुठे चुकतंय आणि कुठे मदत केली गेली पाहिजे ते जर दाखवता आलं, तर मग तुम्ही समाजाचं जे संरचना आहे ती बदलू शकताय किंवा काही बदल घडवून आणू शकताय त्याच्यात. तर ह्या विचारासोबत आम्ही लोक सगळे सरकार बरोबर काम करतो, गव्हर्नमेंटच्या बरोबर काम करतो. शिक्षकांना शिकवायचं कसं ह्याचं प्रशिक्षण असतं सगळं. म्हणजे त्यांना माहिती, कॉन्टेंट त्यांना माहिती, त्यांना कळतं त्यांचा विषय काय, पण तो शिकवायचा कसा आहे की संवैधानिक मूल्य सुद्धा त्यांच्या शिक्षणामध्ये येतील
व्हॅल्यूज म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हे सगळं नैतिक तर नाही, मानवीय मूल्यावरती आम्ही जास्त गोष्टी करतो की ते. आणि त्याशिवाय विषयांचे जे उद्देश आहे, जे कौशल आहे की भाई तुम्हाला का कोणची भाषा शिकायची, त्यांनी काय काय होईल जीवनात, काय घडेल, तर त्याच्याबद्दल म्हणजे कसं शिक्षणशास्त्र हवं वर्गाचं, की ह्या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत तुम्हाला प्रेषित करता येते. तर ह्याच्याबद्दल आम्ही काम करतो. शिवाय जे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप मोठा म्हणजे सहभाग केलेला आहे फाउंडेशननी. आणि आता जे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क बनणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मी सुद्धा त्याचा हिस्सा आहे. तर आम्ही आता सहसा अर्ली चाइल्डहुड केअर म्हणजे हे जे लहान पोरांचं जे करतो अंगणवाडी वगैरे, त्यांच्या बरोबर सुद्धा आम्ही करिक्युलमवर काम करतोय सगळं. आणि त्यांच्या ट्रेनिंग वगैरेचा सगळा पार्ट आमचा हा माझा आहे. त्याशिवाय मी इथे स्टेट टीमची कॉर्डिनेटर आहे आणि ब्लॉकला आपल्या म्हणजे मॅनेज करते सगळं. तर हे सगळं करून तुम्ही केव्हा तो क्षण येतो जेव्हा तुम्ही विचार करता की आता मी कविता करते किंवा आता मी कहाणी लिहिते? कहाणीसाठी तर म्हणजे ना थोडी बैठक लागते. म्हणजे कहाणी, आणि मला ना मी अशी कहाणी सोडत नाही. तर जनरली एका बैठकीत जेवढं लिहिलं जातं, मग 2 तास म्हणा का 3 तास म्हणा का, तर त्याच्यासाठी मला एखादा रविवार वगैरे काढावा लागतो की प्लॉट पूर्ण डोक्यात असतं सगळं, म्हणजे की कसं करायचं, पण त्याला कागदावरती यायला. आणि जनरली आता लॅपटॉप आहे तर खूप सहज झालंय, म्हणजे की आपण सुद्धा लॅपटॉपवरच त्याला लिहितोय. कविता मी जिथे बसते तिथे लिहू, म्हणजे तिथे ऍटलिस्ट मला असं वाटतं ना, ते अक्षर मग ते शब्द पळून जातात, भावनाही पळून जातात, म्हणजे त्या मग लक्षातच नाही राहत. तर ती मी ट्रेनिंग मध्ये बसले असताना आणि काही लंच मध्ये मला असं आठवलं की अरे काहीतरी आहे, तर मी लिहून घेते त्याला. मग ते हळूहळू त्याला एक पहिला तर म्हणजे ऍटलिस्ट ते शब्द येऊन जातात, मग त्याला विचार करून लिहिता येतं. आणि असं वाटतं ना, आवडीचं काम असेल तर ते कधी करता येतं, म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढावा नाही लागत. हा एक मुख्य आहे. खरंय, त्याच्यासाठी वेळ निघून येतो कुठून तरी. निघून बरोबर, येतो. अगदी बरोबर आहे. तर मी तुम्हाला विनंती करीन की सी बीच वाला जो संग्रह आहे, जर त्याच्यातल्या काही कविता तुम्ही वाचल्या तर, किंवा तुमच्या आवडीच्या कविता 2-3 घेतल्या तर श्रोत्यांना आवडेल. संग्रहच माझ्या हातात आहे आणि हे मी, तर एक कविता जी मला खूप आवडते आणि म्हणजे ही माझ्या सुरुवातीची कविता होती, बहुतेक 2003-2004 जेव्हापासून मी कविता लिहिणं सुरू केलं. आणि ह्याला जागरण मध्ये ही प्रकाशित झाली होती, छापली गेली. आणि मला कमीत कमी ह्या कवितेवरती 100 की 120 पोस्टकार्ड आले लोकांचे. तर म्हणजे मला अगदी ज्याला म्हणतात ना, मी भारावून गेले की अरे हे काय, असं काय लिहिलं गेलं. तर ती कविता मी वाचते. कवितेचं शीर्षक आहे गरीब की लड़की. गरीब की लड़की नहीं सोती है पूरी नींद, गरीब की लड़की नहीं सोती है पूरी नींद, करती माँ की हिदायत का पालन, कि नींद में ना आ जाए कोई सपना सलोना, जिसे पाने को मचल पड़े मन की नदी अपने प्रवाह को अनियंत्रित करके। गरीब की लड़की जानती है सीमाएं अपनी, कि अव्वल तो कोख में ही मार दी जाएगी। गरीब की लड़की जानती है सीमाएं अपनी, कि अव्वल तो कोख में ही मार दी जाएगी, जी गई तो अनचाही से दुलार दी जाएगी, पढ़ना चाहेगी तो ब्याह दी जाएगी, बोझ सी दूजे आंगन उतार दी जाएगी। गरीब की लड़की फिर भी झपका ही लेती है उनींदी पलके, गरीब की लड़की फिर भी झपका ही लेती है उनींदी पलके, देखने को सुनहले जीवन का सुकुमार सपना, क्योंकि बचपन में दादी की कहानी में सुना था कि सपने भी कभी कभी सच हो जाया करते हैं। तर ही एक कविता मला खूप आवडते. सपने भी कभी कभी सच हो जाया करते हैं. बिलकुल बिलकुल. एक दुसरी कविता आहे, ही पण थोडा म्हणजे ज्याला म्हणतात ना व्यंग्यच म्हणा. वह और मैं, उसे पसंद न था हर वक्त मुस्कुराना मेरा, उसे पसंद न था हर वक्त मुस्कुराना मेरा, मैंने खिलखिलाना सीख लिया। वह कहता था चला करो सलीके से, वह कहता था चला करो सलीके से, मैंने दौड़ लगाना सीख लिया। उसे पसंद न था जवाब देना मेरा, मैंने सवाल उठाना सीख लिया। वाह. वह कहता था मेरी हो रहो, वह कहता था मेरी हो रहो, मैंने दोस्त बनाना सीख लिया। उसे पसंद न था गुनगुनाना मेरा,
मैंने फाग गाना सीख लिया। वाह, वो कहता था धरती पर रहो, वह कहता था धरती पर रहो, मैंने आकाश मापना सीख लिया। क्या बात आहे. वा वा वा, खूपच छान कविता आहे. एकदम खूप आवडली, खूपच आवडली. एखाद आणखीन एखाद्याने गाणं. हा. तर ही प्रेम कविता आहे जे अगदी सहज म्हणजे कागदावर आली होती. स्पर्श प्रेम का, शरीर से परे, शायद प्रेम का भी होता है स्पर्श कोई, शरीर से परे शायद प्रेम का भी होता है स्पर्श कोई, सुबह की हवा में घुलकर आता है जो, फूल की खुशबू में रच बस जाता है जो, सूरज की रोशनी में जगमगाता है जो, भंवरे की गुंजन में गुनगुनाता है जो, चांद की चांदनी में सहलाता है जो, आंखों में सतरंगी सपने सजाता है जो, मस्त मौला मन को बनाता है जो, जीवन में अटूट विश्वास जगाता है जो, शरीर से परे वह स्पर्श प्रेम का हर दिन नया सा बनाता है जो. शरीर से परे वह स्पर्श प्रेम का हर स्पर्श दिन नया असा जो. येस. वा जी, वा वा वा, खूपच छान. खूपच छान. आणि तुम्ही आता पुष्कळ दिवसांपासून आम्ही रचनाकार ह्या समूहाच्या सदस्य आहात. तर ह्या सगळ्या ही जी सगळी यात्रा आहे आम्ही रचनाकारची, ह्यात वेगवेगळे कार्यक्रम, याबद्दल तुम्ही काय सांगा? मी आम्ही रचनाकारच्या आधी मायमावशी मध्ये सामील झाले आणि ना मला असं वाटायचं की म्हणजे हे तर मराठी आहे, माझा मराठीवरती लिहिण्यावरती खूप जास्त अधिकार कधीच नाही राहिला. आता तर असं झालं म्हणजे की सगळं हिंदीतच विचार करतोय, हिंदीतच बोलतोय, म्हणजे कार्यक्षेत्रही पूर्ण हिंदीतच आहे. तर खूप असं अवघड वाटलं की म्हणजे कसं सामील व्हायचं, एवढे लोक याच्यामध्ये मराठी लिहिणारे. मग मला अलकनंदा ताईंनी विचारलं की नाही का हिंदी सुद्धा चालेल, मराठी वाचायला आवडते पण ऍक्च्युली काही शब्दच नसतात ना की कसं लिहायचं ते. तर खूप प्रयत्न करते म्हणजे कधी कधी, पण ते खूप असं साकार होत नाही, म्हणजे असं भरभरून काही कागदावरती यायला त्रास होतो. मग त्याच्यानंतर आम्ही जुळलो आणि रचनाकारच्या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात म्हणजे जेवढा आपण गतिविधी करतोय सगळ्या, त्याच्यात आजकाल तर काही मला खूप वेळ नाही मिळत आहे, किती म्हणजे खूप कधी अपराध बोधही होतो की पहा म्हणजे आपण अगदीच वेळ नाही देऊ, तरी मी प्रयत्न करते. पण एक मंच जो म्हणतो त्यांनी खूप म्हणजे मजा वाटला. आम्ही काही वेळा भेटलो सुद्धा आहे आपण लोक, तर ती आहे ना म्हणजे मुलाखत करतो, खूप आपण कार्यक्रमही केले त्याच्यात. तर एक तर खूप वेगळ्या वेगळ्या जागीचे लोक आपण जोडले गेलो सगळे बरोबर. फेसबुकचे लोक होते ते सुद्धा आपण प्रत्यक्ष कधी भेटलो नव्हतं, त्याच्यातही एक भेटलो त्याच्यावर एक जण म्हणतो ना समुदाय किंवा कम्युनिटी एक निर्मित होते आणि त्यांनी खूप आपसात एक दुसऱ्याला ओळख होतेच, शिवाय कोण कसं विचार करताय कोण कसं लिखाण करताय ह्याच्यावरही खूप म्हणजे समजून घेता येते एक दुसऱ्यावर. आता तर असं झालंय की एखादी कविता आली की एकदम डोक्यात येतं की हा ही ह्याची असावी किंवा ही ह्यांची असावी. शिवाय वेगळ्या वेगळ्या मताच्या लोकांबरोबर आपण जेव्हा खूप चर्चा करतो तर आपल्यालाही कळतं की हो दुसरा ह्या हिशोबाने विचार करतोय, आपणही अशा वतीने विचार करतोय. आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती एक आणि खूप सुरेख गोष्ट ही आहे की सगळे एक दुसऱ्याच्या म्हणजे ज्याला म्हणतो ना आलोचना नाही म्हणत आहे, पण समीक्षा ऐकायला आणि समजून घ्यायला तयार असतात. तर ही एक मोठी जमेची बाजू आहे या समूहाची, तर म्हणून मजा वाटतो. खरंय, अगदी खरंय. आणि आजचा अंतिम प्रश्न, अंतिम किंवा एक अजून छोटासा प्रश्न, की तुम्ही गाणं पण म्हणता आणि काही दिवसापासून तुम्ही नाटकातही भाग घेताय. तर हे कधी आणि कसं काय सुरू झालं? गाण्याची आवड तर लहानपणीपासूनच होती. म्हणजे आपण ऍक्च्युली मराठी परिवार म्हटला, महाराष्ट्रीयन परिवार म्हटला की ते गायनशाळेत घातलंच जातं. आणि आवाजही चांगला होता, वडील खूप छान गायचे, घरात खूप जास्त गाणं बिणं व्हायचं. तर ते सगळं म्हणजे व्यवस्थित शिक्षण झालं माझं. मी BMUs केलेलं आहे, कार्यक्रमही पुष्कळ दिले, आकाशवाणीवरही गायले वगैरे. लग्न झाल्यावर खूप काही असं म्हणजे गाणं सुटलं समजा, लिखाण सुरू झालं पण गाणं सुटलं, कारण कार्यक्रम वगैरे जाणं पुष्कळ कठीण व्हायचं. भोपाळला येऊन ऍक्च्युअल म्हणजे गाणं सुरू झालं जे म्हणावं, किंवा इंदोरला काही कार्यक्रमा वगैरे मध्ये जाताना गाणं वगैरे म्हणायचं.
आणि खरं म्हणू तर पुन्हा मी गाणं जे सुरू केलं तर 2019 मध्ये माझे यजमान गेल्यानंतर माझ्या काही मित्रांनी मला स्टार मेकरवर जोडलं. त्यांनी आवाज ऐकला, म्हणे तुझं खूप छान गाणं आहे, म्हणजे स्वर छान आहे, ठीक आहे थोडंसं रियाजामध्ये कमी होतेच, पण आता पुन्हा गाणं सुरू कर. आणि मग सडनली जे गाणे सुरू झाले, म्हणजे हे होते त्यावेळेला सुद्धा थोडा मी गाण्याचा ग्रुप एक सुरू केला होता. मी खूप जास्त पण त्यात म्हणजे माझी अशी खूप जास्त सहभाग नव्हता. ठीक आहे गायते. आता एकदमच म्हणजे आता आम्ही प्लॅटफॉर्म असा झाला की आम्ही कार्यक्रमही करतोय, गातोय. नाटकाची आवड होती सुरूपासून. कॉलेजमध्ये नाटक मी करत होते. पण तेच मग म्हटलं ना की लग्न झाल्यावरती मग खूप काही असतं की तुम्ही इतक्या रात्री कशा मग ह्याला जाल, रिहर्सल होईल, प्रॅक्टिस होईल, कशाला अभ्यास कशाला करायचा, असं नाही. मग ते विवेकनी आता मला हे सगळं म्हणजे 2019 नंतर मला एकदम जसं म्हणतात ना वेगळं काहीतरी जीवन जगायचा एक संधी मिळते, तसं काहीतरी झालं. तर मग विवेक सावरीकरनी एका नाटकात मला घेऊन घेतलं, ब्रेकअप हवा आहे हो मराठी. त्यावेळेला मी खूप म्हणजे असं खूप कॉन्फिडंट नव्हते, म्हटलं काय माहिती करता येईल की नाही एवढ्या वर्षानंतर. पण ते खूप छान झालं आणि आता सुखे दरक्त म्हणून त्यांनी मला पुन्हा एक चान्स दिला आणि आता आम्ही परवाच एक नाटक पुन्हा मराठी केलंय. तर मजा येतोय, म्हणजे हे आवडीचं आहे माझ्या. शिवाय डान्स बिन्स करायचंही मला आहे, खूप आवडतं, ते आम्ही सगळं करत असतो. ट्रॅव्हलिंगचा मला खूप चांगलं. शौक आहे. हां, म्हणजे हा. यात्रा करायचा मला खूप आवड आहे त्याची सुद्धा. तर ते होत राहतं. छान छान छान. आणि अम, श्रोत्यांना किंवा मला मी तुमच्यापेक्षा लिखाणात पुष्कळ नवी आहे. तर काही असं सांगू इच्छित आहात की ज्यांनी आम्ही काही नवं शिकू शकू, काही प्रेरणास्पद, काही ज्याला आपण म्हणतो की काही मूल्य जे तुम्ही देऊ इच्छित आहात? तर मला असं वाटतं की लिखाण सुरू करण्याच्या आधी आणि लिखाण करताना सुद्धा आपल्याला खूप वाचलं पाहिजे. जितकं जास्त वाचन असेल तितकं जास्त आपल्याला म्हणजे नवीन दृष्टिकोन मिळतात. कारण आपणही ज्या ह्याच्यात मोठे झालेलो आहे, गरजेचं नाही की ते सगळं खरं आहे आणि ते सगळं म्हणजे योग्य आहे. तर खूप सारे म्हणजे सगळ्या मतांना वाचलं पाहिजे आणि मग त्यानंतर आपला निष्कर्ष आला पाहिजे. आणि शिवाय ते लिहा जे सगळ्यांसाठी उपयोगी आहे. ते नाही जे तुमच्यासाठी किंवा तुमच्या ह्याच्यात आहे. म्हणजे स्वांत सुखाय म्हणतात की लिहितात, पण ते लिखाण दुसऱ्यांनी वाचून त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं गेलं पाहिजे, की तो जे करतोय ते बरोबर आहे का? हा प्रश्न जोपर्यंत आपण निर्माण नाही करणार, तर मग लिखाणाचा काही अर्थ नाही आहे. म्हणजे जे लिखाण जसं एक जनरल सांगू ते स्त्री विमर्श नव्हता तेव्हा सगळ्या हेच लिहित होते की म्हणजे बायका जे आहे त्या घराची दुरी आणि त्यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या अँगलनी कुणी विचारच नव्हता केला कधी. तर म्हणजे त्यांचं एक माणूस म्हणून काही अस्तित्व आहे, ते जोपर्यंत नाही स्वीकारलं जाणार, तर हे सगळं म्हणजे जाती म्हणा किंवा धर्म म्हणा, तर वेगळ्या वेगळ्या तुम्ही जोपर्यंत मत वाचणार नाही तोपर्यंत, कारण आम्हाला सगळं नाही येत. नाहीये, खरंय. आम्हाला खरंय. सगळं काहीच माहिती नाही आहे ना, तेच आहे. बरोबर. आणि श्रोत्यांना मी हे सांगू इच्छित आहे आणि तो त्या प्रश्नाबरोबर त्याच्या उत्तराबरोबर आपण आजचा हा साक्षात्कार संपवूया. भारतीताईंनी खूप सुंदर पॉडकास्टची शृंखला सुरू केली आहे. तर त्या शृंखलेबद्दल आम्हाला सगळ्यांना थोडंसं सांगा. होतं हे पॉडकास्ट जो आहे ना खूप आजकाल म्हणजे खूप एक प्रचलित होत आहे. ऑडिओ क्लिप्स असतात त्या पॉडकास्ट म्हणजे, ज्या की आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवरती, जसं मी स्पॉटिफाय एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर हे पॉडकास्ट लॉन्च करते, त्याच्यावर पोस्टकास्ट पॉडकास्ट जे ते प्रसारित करते. तर ह्याच्यामध्ये म्हणजे माझा जो विषय आहे, हे जे म्हणजे माझे यजमान गेल्यानंतर एक पुष्कळ असा वेळ होता जो मला असं खूप म्हणजे एकट्यापणामध्ये घालवला. जास्त नाही, ते 3, 4, 6 महिने म्हणा. आणि त्यानंतर मग मी आपल्या छंदांची सुरुवात केली. तर मग खूप मित्र बनवले, खूप लोकांशी बोलायचे, खूप गाणे, खूप हे सगळं. तर मग मी त्याला असं म्हणते, की हा अकेलेपन से एकांत हा प्रवास आहे पूर्ण. तर मग आता सध्या आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये होतो त्यानंतर, आता म्हणजे 2020चा लॉकडाऊन जो होता, तेव्हा पोरांबरोबर बसल्या आम्ही ह्याच्यावरती खूप गोष्टी करायचो. आणि आम्ही तिघं म्हणजे खूप आपसामध्ये खूप बोलतो. मी, माझी मुलगी आणि माझा मुलगा.
आणि त्यांच्याकडून मी खूप शिकले. म्हणजे मला ह्याच्यात स्वीकारायला काही हरकत नाही आहे की त्यांनी मला या 3 वर्षात खूप शिकवलंय. म्हणजे जगता कसं आलं पाहिजे ते मी खूप त्यांच्याकडनं सुद्धा शिकले, की म्हणे बिंदास कसं राहता यायला. म्हणजे लोक तर बोलतातच मम्मी कसंही बोलतील, चांगलं राहिली इतक्या वर्ष तरी त्यांनी बोलायत काही कमी नाही सोडली, कसं नाही झाली. तर आता ते कर जे तुला आवडतंय. मग आम्ही असा प्लॉट हा बनवला. मग माझ्या मनात हा झाला की खूप असे लोक आहेत ज्यांनी माझ्यासारखं जीवन काढलंय. आणि मी तर खूप म्हणजे आजच्या काळामध्ये आहे खूप असे लोक आहेत ज्यांनी किती जुन्या वर्षांमध्ये आणि किती कठीण म्हणजे कठीणच होतं त्यांच्यासाठी सगळं. तर मग असे मी काही लोक निवडले की जे एक तर बोलू शकतील. म्हणजे काही वेळा आपल्याला बोलायला हरकत होते की नाही कसं बोलणार, आपला व्यथा नाही सांगायची किंवा जे जीवनात घडलंय ते कसं सगळ्यांसमोर उघडकीला आणायचं. तर त्या आधी मी असे लोक म्हणजे निवडले की हे बोलतील आणि मग त्यांच्याशी इंटरव्ह्यूची सुरुवात केली. तर असे 5 एपिसोड मी सध्या टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये एक अलकनंदा ताईंचा सुद्धा आहे. एक माझा मित्र आहे चेतन बेदी. तर हे सगळे ज्यांनी एकटं जीवन काढलंय, अनायास झालं किंवा सायास झालं. तर कुणी डिवोर्स घेतलाय, कुणाला अपघात झालाय असा. आणि एक माझी मैत्रीण तिने अल्कोहोलिझम वर सुद्धा बोलली आहे. ज्याच्यावरती आपण सहसा मी तिला विचारलं तू बोलशील का कम्फर्टेबल, म्हणे हो मी बोलणार आणि मी हे सांगेन की आम्ही जे दाखवायचा प्रयत्न करतो ते ऍक्च्युअल ते जीवन तसं नसतं. तर अल्कोहोलिझम किती नाश करतो जीवनाचा आणि पोरांवरती किती लॉंग लास्टिंग ज्याला म्हणतो ह्याचा प्रभाव आहे. तर ह्याच्यामध्ये 5 एपिसोड मी रिलीज केलेले आहेत. आता 6व्याची तयारी आहे. तर म्हणजे 10 एपिसोड ह्याच्यावरती करेन आणि मग रिलेशनशिपचा दुसरं काहीतरी मी एक विषय घेणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ऐका. बिलकुल. नक्की नक्की. खूप खूप धन्यवाद भारतीताई, खूप मजा आली. श्रोते हो, नक्की तुम्हालाही मजा आली असेल. जरूर कळवा कमेंट बॉक्स मध्ये, आपले टिप्पणी जरूर लिहा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार भारतीताई. नमस्कार, धन्यवाद, आभार. धन्यवाद.